दादा, तू उल्लेख केलास की या कार्यक्रमामध्ये आपण ऑर्गन इंट्रोड्यूस केलाय, पण एक गोष्ट तू विसरलास की या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा अजून एक वाद्य आपण इंट्रोड्यूस केलंय. करेक्ट. आणि ते वाजवण्याकरता पहिल्यांदा एक महिला कलावंत आपल्याकडे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. श्रुती भावे त्यांचं नाव आहे. आपलं खरंच मनापासून स्वागत आहे. स्वप्नील दादा, तू मगाचपासून म्हणत होतास की तुझ्या बाजूला संगीत नाटकातली थोर व्यक्ती बसलेले आहेत, पण तू कधी संगीत नाटकात काम नाही का केलंस? बापरे, ह्याचं उत्तर आशाताईंकडे आहे. कारण असं घडलं होतं एकदा की नेहरू सेंटरनी एक संगीत नाटक प्रोड्यूस केलं होतं, ज्याच्यामध्ये अण्णा पेंढारकर यांच्या डिरेक्शन खाली माझी प्रमुख भूमिका होती. एक नाटक, त्याचं नाव आहे संगीत आराधना, आणि ज्याचं संगीत आशाताईंनी केलं होतं आणि मी त्या नाटकामध्ये काम केलं होतं. आणि या गोष्टीला बरेच वर्ष झाली, 7-8 वर्ष झाली, पण खूप छान अनुभव होता माझ्यासाठी. आणि इतक्या थोर लोकांकडे काम करताना जे काही शिकायला मिळालं मला, ते खरंच खूप मोठं आहे. आणि खूप ओरडा खाल्लाय मी आशाताईंचा आणि अण्णांचा, कारण तालमीला मी खूप उशिरा पोचायचो, काहीतरी रेकॉर्डिंग करून यायचो, काहीतरी कारण सांगायचो की आज मला एक रेकॉर्डिंग आहे, मला जरा लवकर सोडा. पण अतिशय शिस्तबद्ध आणि डेडिकेटेड लोक आहेत सगळी, ही फार थोर लोक आहेत. ह्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळतं आणि खूप मजा आली. आशाताई, तुमचे खूप खूप आभार. लक्षात आलं का की तेव्हापासून स्वप्नील एवढा बिझी आहे? तर स्वप्नील, मी त्या संगीत दिलेल्या नाटकातली एखादी चाल तुला आठवत असेल तर जरा ऐकवशील का? आशाताई, मी जरूर सादर करतो. सखी प्रियतमा मम हृदयीची पौर्णिमा. सखी प्रियतमा मम हृदयीची पौर्णिमा. तुझ्या नयनीची जादू सखये, लावितसे जीवास पिसे. तुझ्या नयनीची जादू सखये, लावितसे जीवास पिसे. तुझ विणना क्षणही रुचे, तुझ विणना क्षणही रुचे. स्वर्गीची सुषमा मम हृदयीची पौर्णिमा. सखी प्रियतमा हृदयीची पौर्णिमा. मम हृदयीची पौर्णिमा, मम हृदयीची पौर्णिमा. सारेगमप,